गेले 1.5-2 वर्ष त्यांच्या पोर्टफोलिओला निगेटिव्ह रिटर्न्स दिसत आहेत आणि ते खरंच कन्फ्युज आहेत की आता नेमकं काय करावं, की SIP आहेत त्या चालू ठेवाव्यात, पॉज कराव्यात, थांबवाव्यात, काय सल्ला असेल? सो DSP म्युच्युअल फंडाने एक खूप छान वाक्य म्हटलंय की देर इज ऑलवेज अ बुल मार्केट, समटाइम्स इट इज इन NAV अँड समटाइम्स इट इज इन युनिट्स. म्हणजे काय, म्युच्युअल फंड जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्या समभाग किंवा त्याला युनिट म्हटलं जातं आणि युनिट हे नंबर्स झाले, नंबर ऑफ युनिट्स, आणि NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, सी प्राइस पर युनिट झाली, बरोबर. सो जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजी आहे तेव्हा नॅचरली युनिटची प्राइस वाढत जाते आणि आपण त्याला म्हणतो की, आणि तेव्हा पोर्टफोलिओ छान दिसायला लागतो, म्हणजे खूप चांगला परतावा दिसतो. सो नॅचरली तुम्ही त्याला म्हणता की खरंच सगळं खूप चांगलं चाललंय. अशा वेळेस इग्नोर केल्या जातात गोष्टी, ते म्हणजे नंबर ऑफ युनिट्स, कारण पोर्टफोलिओची व्हॅल्यू वाढत जाते, कारण युनिट प्राइस वाढत जाते. आता जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा याच्या एक्झॅक्टली उलट घडत असतं. माझा पोर्टफोलिओ डाऊन आहे, बरोबर, पण माझी SIP चालू आहे. मी अज्युम करतोय की आपण SIP बद्दल बोलतोय की गेले 2 वर्ष मार्केट साईडवेज आहे किंवा डाऊन आहे असताना सुद्धा SIP चालू आहे. सो काय होतंय, तर माझा पोर्टफोलिओ डाऊन आहे, NAVs पण डाऊन आहेत, पण मी जे युनिट्स अक्युमुलेट केले त्याची संख्या मात्र वाढत चालली. सो तिथे बुल मार्केट आहे. म्हणजे जे DSPचं म्हणणं आहे ते खूप छान की युनिट्स मध्ये बुल मार्केट आहे. मग याचा बेनिफिट कधी होणार आहे, जेव्हा रॅली येईल तेव्हा विदिन नो टाइम तुमचा परतावा प्रचंड वाढणार आहे.